नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वडे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आता मी निघालोय कोकणात. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल आणि संपूर्ण तयारी चालू आहे. कायरा मॅडम आता उठलेल्या आहेत, जवळपास 6:30-7 वाजले आणि संपूर्ण तयारी चालू आहे. आता इथून घरातून निघतोय, फटाफट बॅगा सेटअप करतोय आणि आपली कार घेऊन पहिल्यांदाच कोकणात चाललोय. ठीक आहे. आणि तेजस सोबत आहे, तेजस आलाय कालच. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. खूप मजा असणार आहे या प्रवासात आणि कसा आहे कोकण मुंबई गोवाचा रस्ता तर पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला ब्लॉग सुरू करूया. फडका घेऊन येते. हां चलिये. चला ही रेडी झालेली आहे. बॅगा बिगा सर्व उचलल्यात. आई गाडी ढाकते. बरेच दिवस जायचं आहे. गाड्या दोन्ही पण पॅक गेलेल्या आहेत. आणि ही बघा आमची एन्जॉय करणारी पोरगी. पूर्ण फॅमिलीची सर्वात मोठी ट्रिप पहिल्यांदा कारने. आणि इथं बॅगचा सेटअप चालू आहे. सामान थोडं जास्त झालं आहे कारण राहू दे पहिल्यांदा आहे ना. सो अंदाज येतोय. हळूहळू सेटअप चालू आहे. तेजस आणि रश्मी करतोय, आई अप्पा. चला आता फटाफट निघूया. जवळपास 7 वाजायला आले आता. माझ्या कृपेने प्रवासाला सुरुवात झाली आणि निघालोत. आणि लकीली हप्ता कट झाला गाडीचा पहिला, म्हणजे दुसरा सॉरी. सो चला शुभारंभ झालाय. आणि हा कोकण प्रवासाला खूप दिवसानंतर, जवळपास 8 महिन्यानंतर कोकणला चाललोय. कारण कुठंच जायचं नाही, मस्ट कोकण. आणि तेजस साहेब रायडिंग मोड. आणि इकडे आप्पा, आई आणि आमचा लक्की चॅम्प इथे. कायरा मॅडम इथे आहेत आणि त्याची मम्मी, पागल मम्मी तिथे आहे. चला रहा नहीं जाता. असा मजा करत करत जाऊया. चेन्नर रोडने आता खारपाडाला जाऊया. खारपाड्यावरनं मुंबई गोवा हायवे टच करून मुंबई गोवा हायवेने चाललोत. सो चला मस्तपैकी. आणि आता गाणी लावूया. 8 वाजलेत. 6 वाजताचा प्लॅन होता, निघता 8 वाजले. खूप टायमानंतर कोकणला निघालोय. आणि कोकणला किती वेळा जाण्याचा एक वेगळाच आनंद आहे, वेगळी एक्साइटमेंट आहे. आणि ही बघा, ही एक्साइटमेंट आमची झोपलेली आहे. आणि आमची आई अप्पा फर्स्ट टाइम बाय रोडने जात असतील दोघं पण. आणि हा मजा आहे. मी वॉल्वोने गेलोय, 4 व्हीलरने फर्स्ट टाइम आहे. तेजस आलाय न्यायला मस्त. मध्ये मी पण ड्रायव्हिंग करणार आहे. बघूया, एक्सपिरियन्स तर घ्यायचा आहे. आणि पहिला CNG ब्रेक मॅन्डेटरी आहे ना भाई. CNG लवर आम्ही असा महानगराशी CNG भरून 338ची CNG भरली आहे. 4 किलो बसलेली आहे. थोडी होती CNG. तर चला ह्याच अंदाजावर आता पुढे जाऊया. कायरा मॅडम झोपली इथं. आता थोडा पुढे आली होती, दूध पाजला थोडा आणि लगेच झोपून गेली. सकाळी लवकर उठली होती ना. असे पॅच आहेत छोटे छोटे, मध्ये मध्ये पॅच खराब आहेत माहिती आहे. आता हायवेला लागू परत एकदा. नागोठण्याला लागलोय आणि पाऊस सुरू झालाय. आणि नागोठण्यापर्यंतचा रस्ता जबरदस्त आहे. खाली 2-3 फक्त पॅच मध्ये भेटले जे खराब होते. आणि जवळपास आम्ही 1 तासात आलोत. CNG वगैरे भरायला थांबलो होतो. पहिला ब्रेक घेतलाय आणि माणगावला पोचलो. तिथं आता नाश्ता करतोय. 10 वाजले मस्तपैकी. जबरदस्त तेजसने आणले. तेजस गेला पुढंच. चला उतरा. हे बघ यांच्या झोपा झाल्यात, या मॅडमच्या. कायराचा खाऊ आलाय आणि कायरा खाते. वाव, मस्त. वा 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 वा. टाळ्या वाजवा. हे आप्पा टाळ्या वाजवा. हो. ए मम्मी टाळी वाजव. ओके. कायरा खाते. टाळी वाजव. मामाला सांग टाळी वाजव. सांग की नाश्ता आलेला आहे. इडली वडा आम्ही दोघांनी सेम. यांचा बघा स्पेशल जबरदस्त बाबा. मम्मीची 1, 2 आणि 3 माणसं खावाला. यांना माहित आहे, यांना काही एक मिसल एकट्याला संपायचे नाही. काय कायरा बरोबर ना? कायरा पाहिजे तुला? पाहिजे चला मस्तपैकी नाश्ता करतो आणि मग निघूया. आणि मी पाठीमागच्या सीटवर आलोय एकदम. आणि पुढच्या सीटवर रश्मी मॅडम गेली आहे. आणि ही कायरा आणि तेजस सर इकडे पुढे. आणि मस्तपैकी आता हायवे चांगला आहे पुन्हा एकदा. म्हणजे रोड अजून काही प्रॉब्लेम नाही, जबरदस्त रोड आहे. आता इथून संगमेश्वर पर्यंत भारी रोड आहे. मी व्हिडिओ पण बघितलात आणि तोच रोड बघायला भेटते मला मस्त. म्हणजे ऑलमोस्ट आहे ना, मध्ये फक्त 2-4 पॅच भेटला अजूनपर्यंत माणगाव पर्यंत. आता पुढे बघूया, जर कुठेतरी एकदम खूप
खूपच जास्त 1 किलोमीटरपेक्षा जास्त जर खराब रोड भेटला तर मी तुम्हाला सांगेन. ऑलमोस्ट आतापर्यंत खूप चांगला रोड आहे. आणि अप्पा आई कसं वाटतंय? सो बसायला आम्हाला ठिकाणं मस्त स्पेस आहे. आम्ही कसं छोटी छोटी माणसं आहोत त्याच्यामुळे टेन्शन नाही. फक्त एक मोठा माणूस आमचा पुढे बसलाय यो 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 यो. आणि माणगाव जिथं आम्ही नाश्ता केला ना आता तिथं रेट थोडा जास्त वाटला मला. आणि एवढी पण म्हणजे पैशानुसार एवढी टेस्ट नाही आहे. सो तुम्ही येत असाल तर तिथे जाऊ नका. मी तुम्हाला सुरुवातीला हॉटेलचं नाव दाखवलं होतं. महाडला पोचलोत आणि पहिला ब्रेक घेतलाय थोडासा, म्हणजे थोडा फील घेतो इकडचा. आणि सगळेजण उतरले. आता इथून फोटो बिटो काढतो. इथे लेण्या आहेत ना 100 वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. सो त्या बघतो आणि आता इथून मस्तपैकी जाणार आहोत. हां आणि कायरा मॅडम इथं आहे. कायरा मॅडम ठीक आहे. आपण जबरदस्त गॉगल विगल घालून आहेत. ठीक आहे. गाडीचे पण 2-4 फोटो काढतो मस्त. पहिली ड्रायव्हिंग गणपती बाप्पा मोरया. चला पहिलं एकदा असा सेटअप थोडा चेंज केलाय. जो बोगदा झालाय ना तो आहे जबरदस्त. फर्स्ट टाइम पहिल्यांदाच कार येते कोकणात आणि मी ड्रायव्हिंग करतोय. काय करते कायरा नाचून दाखव. ये उदलेला पोचलोय खेड समथिंग. तर इकडे सेकंड CNG ब्रेक आहे. आपली गाडी इथं आहे. ठीक आहे. आता हा दुसरा CNG ब्रेक बघतो किती CNG बसते. आत्तापर्यंतचा रोड जबरदस्त आहे. एवढा म्हणजे काय मुंबई गोवा हायवे खराब असा काय नाही. मस्त एकदम भारी गाडी चालवली. मी पण माझी गाडी चालवून आलोय. आता बघूया. संगमेश्वर नंतर बोलतात की खराब आहे. आता इथून CNG ब्रेक घेऊन जातो. 10-15 मिनटं झालीत थांबलोत. आता आहेत गाड्या. 4था नंबर आला आता. आणि बाकी फॅमिलीचा एक वॉशरूमचा पण ब्रेक होऊन गेला थोडासा. मला पण फ्री झालो. तो एक आहे बेनिफिट CNGचा की आपण थोडे मोकळे होतो. स्नॅक्स घेतला आहे कारण त्याच्यात आता काय थांबणार नाही मला वाटतं. आता इथून हा ब्रेक नंतर आता तो ड्रायव्हिंग करणार आहे. सो रेडी. पण हे बघा गाडीचं काय पाठीमाग करून ठेवलं आहे. डेंजर आहे. बाकीची बसली फक्त 526ची 85 रुपये रेट आहे इकडे. ठीक आहे चला. 12:30 वाजलेत आणि खेडमध्ये आहोत कुठेतरी. ही दोघा यांची फिक्स सीट आहे बाबा. पोरीच्या बॉटल पाणी पितात. एक वाजलाय आणि आम्ही जवळपास आता चिपळूण क्रॉस करणार आहोत. मस्त चिपळूणपर्यंत जबरदस्त रोड आहे. काहीच इश्यू नाही. आणि CNG पण अवेलेबल आहेत. त्याचा पण काय एवढा आम्हाला प्रॉब्लेम नाही आला. आणि पण आमचा हा माकड नुसता हा बघा ह्याचाच लय प्रॉब्लेम आहे. ह्याने दमवलं आहे आम्हाला. हे बघा इकडून पुढं पाठी इकडं तिकडं इथं. कायरा इथं यानं हाय कर. प्रवासात आमचा आप्पा गायब झाला आणि फॉरेनर आला एक फुल फॉरेनर. बात तो सही है. संगमेश्वरला आलोत आणि मग इकडे थोडंसं रोडची हालत खराब आहे. जवळपास अर्धा किलोमीटर झाला आहे. आणि त्याच्यानंतर मग आता मी बघितलं तर असंच रोड आहे छोटासा. आणि संगमेश्वरचा मार्केट आहे. इकडे बघा ब्रिजचे वगैरे आहेत कामं पेंटिंग आहे. हे बघा असं आहे सगळं. ठीक आहे. पूर्ण काम स्टॉप आहे म्हणजे पूर्ण रेडी होतं. काय माहिती कॉन्ट्रॅक्टर सोडून गेला आहे. अशी सर्व परिस्थिती आहे इकडं. हे ब्रिज झाले ना की हा एक बायपास झाला की टेन्शनच नाही. घरापासून 300 किलोमीटर झालाय आणि राजापुरात पोहोचलोय. इथं राजापुरात मेन म्हणजे इथं पण रोड थोडा खराब आहे. थोडाफार मध्ये आहेत पॅच म्हणजे डायव्हर्जन आहे असे. मग चांगला पॅच येतो परत डायव्हर्जन येतो असं आहे. सो इकडे पण असं हे काम पेंडिंग आहे त्याच्यामुळे. म्हणजे जिकडे फ्लायओव्हर आहेत ना तिथेच ऑलमोस्ट हे सगळं रोड खराब आहे. आणि जिकडे फ्लायओव्हर नाहीत ना तिथे सर्व ऑलमोस्ट रोड झालाय. हे तरी आता अजूनपर्यंत मी बघितलंय. आणि आता वाजले जवळपास 3 आणि 300 किलोमीटर केलाय. बराच टाइम गेलाय कारण ब्रेक घेतोय. कायरा आहे सोबत. आई अप्पा इथं आता अशी आहेत झोपलेत. आता इथून पुढं CNG पंप भेटला की CNG पंपावर पण थांबणार आहे. पाठीमाग काय चालू आहे
आई आप्पा भांडतात ना कशावर ना हा आईच्या अंगावर आप्पा जातात ना मग आप्पा काय बोलतात ए उलटे सुलटे गाडी चालते ना म्हणून होतंय ना बाबू काय रा बघ 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 कोण आहे पाठीमाग बघ हा बघ कोण आहे मस्त रोड झालाय लांजाच्या नंतर जबरदस्त लांजामध्ये आम्हाला काय CNG नाही भेटली आता आली CNG संपत जवळपास 160ला भरली होती आम्ही आणि आता 322 चालली असं आहे ऑन रेकॉर्ड i10 निओस एवढा देते आपण फुल स्पीडला चालू आहेत 100 120 100 120 मेंटेन करतो त्याच्या आणि ही बघा ही चिकाटते नसते दरवाजाला असा टर्न झाला की अशी चिटकली इकडं मग इकडे येते इथे जाते हीच मजा चालू आहे ही आता इथं आली खारेपटणला पोचलोत आणि आता जवळपास टायमिंग झालाय 3:45 इथून कणकवली 40 किलोमीटर आहे कणकवलीत जाणार होतो पहिल्यांदा कारण तेजसचा मामा आहे मामाकडे आधी जाऊ कारण मामीची इच्छा आहे कायराला पहिली बघायची तर मग तिकडे जाऊ नाश्ता बिष्टा करू आणि मग नंतर तिथून सुखवाडला जाणार आहोत तिकट लागलाय पाणी पण संपलं आणि आता रोडला काय नाही त्याच्यामुळं आवाज येते मस्त रोड आहेत आता लांजाच्या नंतर रोड एकदम मक्खन झालेत काही टेन्शन नाही आणि पण एक लक्ष ठेवाय असे आपल्या रोडला आहेत ना मसरं वगैरे म्हणजे गाई गुरं वासरं आहेत सो थोडासा स्पीड पण कंट्रोल ठेवा गोष्ट आहे ती म्हणजे CNG संपलाय आणि आता गाडी पेट्रोल चालते मोस्ट आम्ही 3 CNG पंप बघितले लागोपाठचे तिन्ही पण CNG पंपावर CNG संपलाय एका ठिकाणी 4 वाजता काहीतरी होता CNG पंप म्हणजे अर्धा तास पूर्ण थांबत होता म्हटलं राहू दे चल म्हटलं पेट्रोलवर बस झालं 300 किलोमीटर आम्ही CNG वर आलो म्हटलं तर पेट्रोल आहे तर म्हटलं थोडं पेट्रोलवर चालूया बघूया आता पुढे भेटली तर टाकू ठीक आहे ऑलमोस्ट CNG संपलं म्हणजे गाडी येईल त्याच्यानंतर ते खाली होईल त्याच्यानंतर भरू म्हटलं तेवढा टाइम नाही या थोडीफार वेटिंग असेल कुठं 15-20 मिनिटं तर चालेल थोडीशी 5 मिनिटं डोळा लागला होता असं म्हणजे डोका टिकून होतो बघता बघता कणकवलीमध्ये पोहोचलो पाठीमागे खात की नाही हाय हाय एवढा पहिल्यांदा प्रवास केला त्याच्यामुळं थोडेसे त्याची एनर्जी डाऊन होणार होती मला माहिती होता त्याच्यामुळं म्हणजे ऍक्सेप्टेड आहे फायनली पोहोचलो मामाकडे कायराला आलाय पिंपॉंग कायरा काय खातेस आई फ्रेश झाली बाबा फ्रेश झाली आप्पा फ्रेशच होता मेन माणूस चला 4:15ला पोहोचवलं हे इथे काय समीक्षा ही काय करे मोठा सासा आला यो पिंपॉंग खाणारा सासा देखा आपने लापरवाही का नतीजा एक कांदे पोहे आम्हाला सकाळी भेटणार होते या मॅडमच्या कृपेने पण ते राहिले ते कांदे पोहे डायरेक्ट कणकवलीत खायला लागले अप्पा ओके ना ओके कांदे पोहे चहाचा कार्यक्रम आहे सध्या निगोशिएशन चालू आहे कोण येते सोबत सुखवाडीत रश्मीचा मामा आहे इथं फुल डिस्कशन चालू आहे 2 माणसा ह्या दोघांना नेण्यासाठी मनवायला गेलीत नाही आपण पाय देसा वा 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 शाण्या पोऱ्या ओ वा वा मामाचे वा 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 एक नंबर बस माझे पाय घे ग बाबा घे वा 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 क्या बात है हे आता सगळ्याचे पाय पडते पाय सरळ पाय पाहिजे ए दीदीचे पण मस्त टाळे वाजवा त्याला बोले टाले वाजव त्याला बोल बोल काय रे बोल वाजव वाजव रे मस्त काय घे ब्लॉगिंग करता हा मस्त वा 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 भारी ब्लॉगर
मस्त 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 ब्लॉगिंग केलं काय रे दे 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 चल हा मस्त काय रा हा गुड मॉर्निंग काय राय हो ग काय सीएनजीचं एवढं टेन्शन घेते यशमेन नुसतं सीएनजीचं टेन्शन घेतलाय तळपळ्यातून निघालोत आता डायरेक्ट सुकवाडला घरी पोचायचं आहे जवळपास 4:15ला आलो होतो आणि आता 5:45 झाले निघालो थोडा ब्रेक घेतला हातपाय धुवले मस्त फ्रेश झालो दिवसभराचा आणि आता मस्त डायरेक्ट घरी जाऊन निघायचं आईने काय ब्रश बिश दात बीत बरोबर आहेत ना तुझं चला ठीक आहे सो आता चला आरामात इकडे रोड बीड व्यवस्थित आहे पूर्ण लांजा सोडला की एकदम तो भन्नाटवाला रोड आहे त्याच्यामुळे रोडचा आता काय टेन्शन नाही आता इकडचा पुढचा मी आलेलो आहे अगोदर त्याच्यामुळे रोडचा काय मी अपडेट देत नाही रोड एकदम झकास आहे फक्त एकच प्रॉब्लेम आहे सीएनजी पंपावर सीएनजी संपलेली आहे खूप ठिकाणी सीएनजी संपलेलीच भेटेल जो सीएनजीचा भरोसा येत असेल तर थोडासा पेट्रोल आधीच भरून या आणि हे रोड बघा जबरदस्त ओरसला आलो आणि हा आहे ओरस एरिया तेव्हा सुरुवातीला मी आईला लाईन बघ सीएनजीला बेकार आई शपथ सीएनजीला लाईन जाऊ दे चल घराकडे नंतर बघू ठीक आहे तर ओरसला मी 1 वर्ष राहिलो होतो आता इथं फ्लायओव्हर झालाय फायनली 8 महिन्यानंतर सुकवाड मध्ये इथून आतमध्ये पोचलो बाबा किती वाजले रे जवळपास 6 वाजले सकाळी 8 वाजता निघालेलो ब्रेक घेत मजा करत आलो जवळपास 412 किलोमीटर झालेला आहे बाबा पोचलो घरी फायनली दादा दिसला पहिला माणूस काय आणि मामा हाजीर राजाराम मामा ही कोण आला चला ऑलमोस्ट गाडी मस्त सुखरूप पोचलेली आहे गाडी सामान काढलाय ऑलमोस्ट मुंबई गोवा हायवे जबरदस्त झालाय ओके आहे काहीच इश्यू नाही फक्त काय जवळपास आता माझ्या घरापासून 450 किलोमीटरचा अंतर आहे मस्तपैकी प्रवास झाला सगळेजण इथे आता एन्जॉय करतील सो चला हा ब्लॉग मी इकडे सेंड करतो हा संपूर्ण प्रवासाचा ब्लॉग होता सो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅप्पी